सो दुपारच्या उन्हात बसल्यावरती जेव्हा माणूस स्वतःशी हितगुज करत असतो त्यावेळेस मला एक विचार आला की आपण नेहमी म्हणतो तो माझा बेस्ट फ्रेंड आहे, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि भाई मेरी बहन है, मेरा भाई है, असं आपण नेहमी म्हणत असतो. आणि असं कुणीतरी एक किंवा दोन व्यक्ती आपल्या आयुष्यात असतातच ज्यांना आपण एकदम म्हणजे आपल्या फॅमिलीपेक्षा पण जास्त इम्पॉर्टन्स देत असतो. पण खरंच ती लोक आपल्याला तेवढं इम्पॉर्टंट समजत असतात का? म्हणजे आपण जेवढं प्रेम जेवढी इनपुट्स त्या रिलेशनमध्ये देतो तर ते व्यक्तीसुद्धा तेवढे इनपुट्स देत असतात का? त्यांनासुद्धा आपण तेवढेच इम्पॉर्टंट असतो का? हा खूप विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि जेव्हा आपल्याला कळतं की फक्त इनपुट्स आपल्याकडनंच होते आणि समोरच्याला आपली गरजच नव्हती, आपण तर फक्त त्याला आपल्याकडनंच प्रेम, माया, आपुलकी, ममता, लॉयल्टी जे काही आहे ते आपल्याकडनंच आपण असं भरभरून 100% देत होतो, पण समोरच्या व्यक्तीच्या मनात तसंच नव्हतं. आणि तुम्हाला जेव्हा असं कळतं तेव्हा तुम्हाला किती वाईट वाटतं. सो माझ्या मते की तुम्हाला जर इतकं वाईट वाटणार असेलच अशा नात्यांमध्ये जिथे तुम्ही तुमचं सर्वस्व देता आणि तुम्हाला रिटर्नमध्ये काहीच मिळत नाही, अर्थात अपेक्षा नसाव्यात, पण आपण माणूस आहोत, आपण काय अगदी देव नाही आहोत की अगदीच अपेक्षा नाही करणार. थोडीफार अपेक्षा तर हर कोई करता है भाई. तो असे काही नाते आपल्या आयुष्यात असण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही स्वतःवरतीच का नाही एवढं प्रेम करत, स्वतःशीच का नाही एवढी घट्ट मैत्री करत की तुम्हाला तुमच्याशिवाय कोणी दिसायलाच नको. आणि त्याच्यामुळे तुम्ही हर्ट पण होणार नाही. तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्ही स्वतःच नेहमी मोटिवेट करत राहा.